गोंदिया जिल्ह्यातील आमगाव सालेकसा मार्गावरील पूल धोकादायक बनलाय। महामार्गावरती असलेल्या वाघ नदीवरील पूल कालबाह्य झाला, त्यामुळे या पुलावरून जाणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। सध्या या पुलावरील जड वाहतूक तसंच एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे आणि विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचणं कठीण झाल्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। असलेला जो नदीवरचा पूल आहे तो धोकादायक असल्यामुळे प्रशासनाने त्याच्यावर बॅरिकेड्स लावलेले आहेत। त्यामुळे आमच्या गाड्यांना 10 ते 12 किलोमीटरचा फेरा घेऊन त्या सालेकसाला माल सोडायला जायची गरज पडते आणि माल खरेदी करायला जर छत्तीसगडला जायचं आहे किंवा तिकडच्या गाड्या आमच्या एरियात येतात तर त्यांना पण फेरा करून इकडे यावं लागते। त्यामुळे आमच्या व्यवसायावर खूप प्रभाव पडलेला आहे आणि आम्हाला नुकसान होत आहे। आता यावर्षी हाईट बॅरियर लावून जड वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। तरी जड वाहतूकधारकांनी थोडं म्हणजे याबद्दल सहकार्य करून आपला जो पर्यायी रस्ता आहे लांजी रोडवरील कुलपा मार्गे असा एक दुसरा रस्ता आहे, त्या मार्गाने आपली जड वाहतूक न्यावी व प्रशासनाला सहकार्य करावं। वाहनों की आवाजाही होते रही और बाद में ध्यान में आया कि कुछ भी बंद नहीं हो रहा है करके, और गए बार भी हमने कलेक्टर साहब को निवेदन दिए थे बाकायदा और कुछ कार्रवाई नहीं हुई। लेकिन इस वक्त में जब निवेदन दिया गया कि यहाँ से जड़ वाहन जाने के बाद पुल कभी भी तकलीफ में आ सकता है करके, तो कार्रवाई हुई है और एक हाइट लगाया गया है। अब हाइट लगाने की वजह से ऑब्वियसली बड़े वाहन जो थे साथ साथ में अब बच्चों के लिए जाने वाली बसेस भी बंद हो गई। आमगाव ते सालेकसाला जाणारा जो मार्ग होता तो त्या मार्गावर ब्रिज आहे, त्याला तडा आल्यामुळे तो मार्ग बंद करण्यात आला आहे। त्यामुळे आम्ही त्या मार्गावरची पर्यायी व्यवस्था तिरखेडी ते साखरीटोला मार्गे साकोलीपर्यंत केलेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही।